नमस्कार मित्रांनो. 6 ते 10 जूनमध्ये गुजरात टायटन्सचा संघ हा अफगाणिस्तान विरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. कदाचित तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल. जर तुम्ही कसोटी सामन्याचा संघ जर पाहिला तर कदाचित तुम्हाला त्यावरती विश्वासच बसेल. काल आपण अफगाणिस्तान विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी थोडंसं विश्लेषण केलं, तर आज आपण करूयात एकमेव कसोटी जी 6 ते 10 जूनमध्ये होणार आहे त्या कसोटी संघाबद्दल थोडंसं विश्लेषण करूयात. नमस्कार, माझे नाव भाऊ जोरी. सफर आणि मोटिवेशन या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. पहिल्यांदा आपण 15 मेंबरचं फुल स्क्वॉड पाहूयात. पहिल्यांदा कॅप्टन असेल शुभमन गिल, के एल राहुल. त्यानंतर ओपनिंग बॅट्समन यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन, त्यानंतर देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, बॉलिंग ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर. मानव सुतार याची नवीन एंट्री झाली आहे कसोटी सामन्यामध्ये. त्यानंतर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, कुलदीप यादव आणि हर्ष दुबे हे बॉलिंग ऑप्शन असतील. ही जर टीम जर पाहिली तर तुम्हाला पण धक्का बसेल, जसा मला पहिल्यांदा धक्का बसला की या टीममध्ये जवळपास 7 प्लेयर हे गुजरात टायटन्स या संघातील आहेत, जे की कदाचित पहिल्यांदा कधीच झालं नव्हतं. बऱ्यापैकी जो ट्रेंड चालू होता, जो धोनी, रोहित, कोहली आणि आता गिल ह्या सर्वांच्या काळामध्ये तो ट्रेंड सध्या कंटिन्यू चालूच झालेला आहे की ज्या IPL टीमचा कॅप्टन इंडियन टीमचा जर कॅप्टन असेल तर त्या IPL टीममधील प्लेयर्सला इंडियन टीमच्या सिलेक्शनसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो, किंवा त्या टीममधील प्लेयर्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात इंडियन टीममध्ये पाहायला भेटतात. एकंदरीत वनडेच्या टीममध्ये 4 गुजरातचे प्लेयर, कसोटीच्या टीममध्ये 7 गुजरातचे प्लेयर. यावरून एक गोष्ट तर नक्की आहे की सध्या तरी गिल एरा हा चालू झालेला आहे, जो की कसोटी आणि वनडेमध्ये आपल्याला पाहायला भेटेलच. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जे 15 पैकी जर 7 प्लेयर जर एकाच टीमचे असतील तर कदाचित ही शंका उपस्थित राहते की बाकीच्या ज्या टीम्समध्ये आहे त्या टीम्समध्ये टॅलेंट आहे की नाही. टोटल जर गुजरातचे प्लेयर्स पाहिले तर गिल, साई सुदर्शन, त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर, मानव सुतार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि त्यापैकी जवळपास 2 प्लेयर हे कसोटी सामन्यामध्ये पहिल्यांदाच पदार्पण करताना दिसतात, ज्यापैकी गुरनूर ब्रार आणि मानव सुतार. तर या दोघांनाही IPL मध्ये एवढा जास्त चान्स न देता कदाचित त्यांचं सिलेक्शन कोणत्या बेसवरती केलं आहे आणि जर त्यांना डोमेस्टिक परफॉर्मन्सवरती जर घेतलं गेलं असेल तर त्यामध्ये खूप अजून असे प्लेयर्स आहेत की जे डिझर्व करत होते. त्यामध्ये आक्यूब नाबी हा एक प्लेयर आहे जो गुरनूर ब्रार ऐवजी खेळला जाऊ शकला असता. या कसोटी संघामध्ये सर्वात आश्चर्य म्हणजे साई सुदर्शन आणि प्रसिद्ध कृष्णा या दोघांना एक कसोटी सामन्यामध्ये घेण्यात आलेले आहे. साई सुदर्शन जो की IPL मध्ये त्याचा परफॉर्मन्स खूप छान आहे, IPLचा तो लीडिंग रन स्कोरर आहे. आणि प्रसिद्ध कृष्णालाही IPLच्या परफॉर्मन्सवरती किंवा डोमेस्टिकच्या परफॉर्मन्सवरती का होईना त्याला ODI संघामध्ये स्थान मिळाले आहे, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलंच. त्या दोघांनाही कोणत्या बेसवरती कसोटी संघामध्ये स्थान दिले हे अजून समजलं नाही. कारण प्रसिद्ध कृष्णा हा वनडेमध्ये त्याला घेतलं गेलं, त्याचा IPL परफॉर्मन्स, त्याचा डोमेस्टिक परफॉर्मन्स एवढाही छान नसतानाही त्याला वनडेमध्ये कंटिन्यू करण्यात आलं. ज्यामध्ये साई सुदर्शन हा कसोटीमध्ये गेल्या काही सामन्यामध्ये पूर्णपणे फ्लॉप दिसतोय. तो डिफेन्सिव्ह अटॅकिंग हा कोणताच प्रकारचा क्रिकेट खेळत नाहीये. तो कंटिन्युअसली जो लेग ट्रॅप बोलतो आपण, त्या ट्रॅपमध्ये फसतोय, त्या ट्रॅपमध्ये आउट होतोय, तरीही त्याला कंटिन्युअसली टेस्टमध्ये का संधी दिली जाते याबद्दलच शंका वाटते. 2 सिलेक्शन आहे, जे की मानव सुतार आणि हर्ष दुबे याचं, जे लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलर्स आहेत, जे की अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना रिप्लेस करतील. तर कदाचित अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा या दोघांना कसोटीमधून रेस्ट दिली आहे की त्या दोघांच्या ऐवजी BCCI नवीन खेळाडूंच्या संधी हर्ष दुबे आणि मानव सुतार यांना घेतले गेले आहे, तेही या पुढच्या कसोटी सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हा 15 मेंबरचा फुल स्क्वॉड आहे आणि त्यामधून 11च खेळाडूंना खेळायला संधी भेटणार आहे. त्यामध्ये कदाचित अफगाणिस्तान विरुद्ध मॅच आहे, जर पहिल्यांदा बॅटिंग आली किंवा दुसऱ्यांदा जरी बॅटिंग आली तर मे बी आपल्याला एकाच इनिंगमध्ये बॅटिंग करण्याचा चान्स भेटू शकतो. तर बॅट्समनना देखील जी संधी भेटेल त्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे प्रदर्शन करावं लागेल, तरच पुढे त्यांचं सिलेक्शन मे बी केलं जाऊ शकतं. तर कदाचित इंडियन नॅशनल क्रिकेट टीमचा हेड कोच, ज्याला IPLच्या कोणत्याच टीमचा हेड कोच होण्याचा प्रतिबंध हा BCCIने घातलेला आहे, तर तसंच जो इंडियन नॅशनल क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे त्यालाही IPLच्या कोणत्याही टीमचा कॅप्टन होण्याचा प्रतिबंध BCCIने घातला गेला पाहिजे असं मला वाटतं.
तर यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.